नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एक खूपच भारी आणि अगदी आपल्या रोजच्या जिव्हाळ्याचा विषय आपण घेतोय, तंत्रज्ञान आणि आधुनिक उद्योजक. म्हणजे बघा, आपण नेहमी ऐकतो की छोटे व्यावसायिक त्यांच्या रोजच्या कामात अगदी साध्या सोप्या डिजिटल सवयी वापरून कामाचा वेग कसा वाढवतात, स्वतःची एक मस्त ओळख कशी बनवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचा विश्वास कसा जिंकतात. आणि खरं सांगायचं तर यासाठी कुठल्याही अवघड किंवा भारीतल्या सॉफ्टवेअरची अजिबात गरज नसते. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत? तर साध्या तंत्रज्ञानाची ताकद, सोपे कार्यव्यवस्थापन, फरहान आणि कविता यांची अगदी खरीखुरी उदाहरणे आणि शेवटी या साध्या साधनांचा पडणारा मोठा प्रभाव. या उदाहरणांमधून आपल्याला अगदी स्पष्ट होईल की ही साधी साधने खरंच किती मोठा बदल घडवू शकतात. तर आपला पहिला मुद्दा आहे साध्या तंत्रज्ञानाची ताकद. तंत्रज्ञान म्हटलं की बऱ्याचदा असं वाटतं ते फक्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठीच आहे, पण तसं नाहीये. ते आता आपल्या सर्वांच्या रोजच्या कामाचा एक अगदी सहज आणि अविभाज्य भाग बनलाय. आता विचार करा, मालाची ऑर्डर देणं असो, कामाचे अपडेट शेअर करणं असो, पैशांच्या नोंदी ठेवणं असो किंवा ग्राहकांशी गप्पा मारणं आणि हो, नवीन कौशल्य शिकणं सुद्धा. ही सगळी रोजची कामं तंत्रज्ञानामुळे किती सोपी झाली आहेत ना. यासाठी कोणतीही मोठी यंत्रणा नकोय. आपल्या खिशातला साधा स्मार्टफोन ही कामं जास्त वेगाने आणि एकदम व्यवस्थित करण्यासाठी पूर्णपणे पुरेसा आहे. यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते, ती म्हणजे तंत्रज्ञानाची सुरुवात अगदी छोट्या आणि साध्या गोष्टींपासूनच होते. आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, सोपे कार्य व्यवस्थापन. या साध्या साधनांच्या मदतीने रोजचं काम आणि माहितीचं व्यवस्थापन नेमकं कसं केलं जातं ते आता आपण थोडं बारकाईने पाहूया. जेव्हा एखादा उद्योजक आपली माहिती डिजिटल स्वरूपात ठेवायला लागतो ना, तेव्हा त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीतच एक मोठा बदल होतो. कामाचं व्यवस्थापन आणि ग्राहकांशी होणारा संवाद एकदम प्रभावी होतो. म्हणजे बघा, यातून फक्त कामच सोपं होत नाही, तर ग्राहकांचा एक भक्कम विश्वास निर्माण होतो आणि साहजिकच आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता इथे थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सध्या रोजच्या कामात कोणती साधनं वापरत आहोत आणि ती आपल्या कामाला अजून चांगला आधार कसा देऊ शकतील? चला, आपला तिसरा मुद्दा पाहूया, फरहानचं उदाहरण आणि स्मार्ट संवाद. आता आपण एका अगदी खऱ्याखोऱ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. फरहान एका कॉलेजजवळ इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीजचा स्टॉल चालवतो. कामाचा वेग आणि कार्यक्षमता म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे बरं का. आता फरहानच्या कामाची पद्धत जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की विद्यार्थी त्याला चार्जर, हेडफोन किंवा स्क्रीनगार्डच्या आगाऊ ऑर्डर म्हणजेच प्री ऑर्डर देण्यासाठी थेट मेसेज करतात. तो मस्तपैकी व्हॉट्सॲपवरून ऑर्डर्स घेतो, उत्पादनांचे फोटो शेअर करतो आणि पैशांच्या देवाणघेवाणीसाठी तिथे तो UPIचा वापर करतो. म्हणजे बघा, फक्त व्हॉट्सॲप आणि UPIच्या वापरामुळे त्याची ही संपूर्ण विक्री प्रक्रिया किती सुरळीत आणि सुपरफास्ट झालीय. आता वळूयात चौथ्या मुद्द्याकडे, कविताची बेकरी आणि तिची डिजिटल ओळख. फरहानच्या उदाहरणावरून आपण थोडं पुढे जाऊया आणि एक वेगळ्या व्यवसायाकडे पाहूया. कविता एक छोटासा घरगुती बेकरी व्यवसाय चालवते. तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या ब्रँडची ओळख आणि ग्राहकांचा विश्वास कसा वाढवता येतो हे आपण तिच्याकडून नक्कीच शिकू शकतो. कविता तिच्या बेकरीचे आणि छान छान केकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि ग्राहकांच्या प्रश्नांची ऑनलाईन उत्तरे देते. हे सगळं अगदी एखाद्या डिजिटल शोरूमच्या खिडकीप्रमाणे म्हणजेच शॉप विंडोप्रमाणे काम करतं. याचा सरळ अर्थ असा की लोक कोणतीही ऑर्डर देण्यापूर्वीच तिच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता ऑनलाईन पाहू शकतात. आहे की नाही भारी? आता एक महत्त्वाची गोष्ट, व्यावसायिक सादरीकरणासाठी कोणत्याही महागड्या एजन्सीची गरज नसतेच. कविताचा साधासा लोगो, अत्यंत व्यवस्थित आणि नीटनेटकं पॅकेजिंग आणि ग्राहकांना दिलेली अगदी स्पष्ट डिजिटल उत्तरे या साध्या गोष्टींमुळे ग्राहकांचा तिच्यावर प्रचंड विश्वास निर्माण होतो. म्हणजे बघा, महागड्या आणि गुंतागुंतीच्या साधनांशिवायही एक भारी व्यावसायिक ओळख कशी निर्माण करता येते हे आपल्याला इथे अगदी स्पष्ट दिसतंय. मग कविताच्या या डिजिटल सवयींचे नेमके परिणाम काय झाले? तर तिची ओळख आणि दृश्यमानता प्रचंड वाढली. ग्राहकांना फोटो आणि स्पष्ट माहिती मिळाल्यामुळे ऑर्डर देताना अधिक आत्मविश्वास वाटायला लागला. ह्या अशा छोट्या आणि साध्या डिजिटल सवयींमुळे केवळ रोजची उत्पादकताच सुधारत नाही, तर पूर्ण व्यवसायाच्या प्रगतीला एक खूप मोठी चालना मिळते. आणि आता आपला शेवटचा 5वा मुद्दा, साधी साधने, मोठा प्रभाव.
फरहान आणि कविता यांच्या या सुंदर प्रवासातून आपण जे काही शिकलो ना, त्याचा एक एकत्रित सारांश आता आपण पाहणार आहोत. आपल्या दैनंदिन वापरातील हे साधं तंत्रज्ञान चक्क एका पुलासारखं काम करतं. हो, हा तोच पूल आहे जो उद्योजकांना त्यांच्या रोजच्या अडचणींवर सहज मात करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायला मदत करतो. फोनचा कॅमेरा, UPI, साधी नोट्स ॲप्स, सोशल मीडिया पोस्ट, नकाशे आणि ऑनलाईन काहीतरी नवीन शिकण्यासाठी असणारे ट्युटोरियल्स, ही सगळी अत्यंत साधी आणि अगदी आपल्या रोजच्या वापरातली साधनं आहेत. यामुळे कामात एक वेग येतो, अचूकता येते, खर्चावर चांगलं नियंत्रण राहतं आणि एक छोटा व्यवसायसुद्धा एखाद्या मोठ्या व्यवसायाप्रमाणे अत्यंत कार्यक्षमतेने चालू शकतो. आणि म्हणूनच इथला जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो एका वाक्यात सांगायचा तर प्रगतीसाठी प्रगत सॉफ्टवेअरची गरज नसते, गरज असते ती त्याच्या सातत्यपूर्ण वापराची. कोणत्याही गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरपेक्षा आपण एखाद्या साध्या डिजिटल सवयीचा किती सातत्याने वापर करतो हेच खऱ्या अर्थाने आपल्या यशाची आणि प्रगतीची हमी देतं. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, तंत्रज्ञान हे मानवी कौशल्यांना फक्त आधार देतं, ते त्यांची जागा कधी घेऊ शकत नाही. आज आपण या साध्या साधनांचे एवढं मोठं महत्त्व पाहिलं. आता विचार करण्याची वेळ आली आहे की व्यवसायाच्या प्रगतीसाठी पुढचं कोणतं साधं डिजिटल पाऊल उचललं जाऊ शकतं, पुढची कोणती साधी डिजिटल सवय आपण अंगीकारू शकतो. याच एका महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण आजच्या या विश्लेषणात इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.